मंत्री धनंजय मुंडेंसह आता पंकजा मुंडेंच्या अडचणीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। कारण असं की दिवंगत भाजपचे नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी गंभीर आरोप केलेत। धनंजय मुंडेंनी आपली जमीन बळकावली असा आरोप सारंगी महाजनांनी केलाय। तर ही जमीन त्यांनी गोविंदा मुंडेंच्या नावावरती केल्याचं महाजन म्हणालेले आहेत। यामध्ये पंकजा मुंडेंचा देखील सहभाग असल्याचा दावा सारंगी महाजन करतायत। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वेळ मागितल्याची सारंगी महाजनांनी माहिती दिली आहे। बीडमध्ये प्रकरण सुरू आहेत, त्यामध्ये जमीन हडपण्याचा जो आहे तो पुन्हा एकदा एक आरोप समोर आलेला आहे। सारंगी महाजन आपल्या सोबत आहेत। मी माझी जमीन जी आहे जिरेवाडी 242 गट नंबरमध्ये, ती जमीन धनंजयचे जे माणसं आहेत आणि त्याच्या हाताखालचे सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ती हडप केली आहे। त्याच्यात गोविंद मुंडे हा त्याच्या घरचाच नोकर असल्यामुळं त्यांनी पुढाकार घेऊन माझ्याशी संपर्क करून माझी पूर्ण जमीन हडप केली। प्रॉपर आम्हाला धाक दाखवून रजिस्ट्री लावून घेतली आणि आम्हाला जोपर्यंत आम्ही रजिस्ट्री लावून व्यवस्थित येत नाही तोपर्यंत त्यांनी आम्हाला सोडलं नाही। ब्लँक पेपरवर 100 रुपयाच्या बॉन्डवर पण सह्या करून घेतल्या, त्याशिवाय परळी सोडू देणार नाही असा त्यांनी धाक दाखवला आम्हाला। म्हणून आम्ही विचार केला की हे सगळं एवढं काय त्या जमिनीमध्ये आहे की त्यांनी आमची पण घेतली। आम्ही 10 वर्ष 16 आज 10च्या वर म्हणजे प्रवीणला जाऊन सुद्धा 14 वर्ष झाले। ह्यांच्या मागे एकदाही मी आलेले नाही की ह्यांच्याकडे कुठले कामं घेऊन गेलेली नाही। ह्यांचं सत्ताकारण, राजकारण, समाजकारण ह्यांना लखलाभ आम्ही आमच्या ह्यांनी राहत होतो, पण ह्यांना आमच्या नावाची जमीन हडप करण्याचं कारण काय होतं? आणि ह्यामध्ये पंकजाचा सुद्धा हात आहे, धनंजयचा पण हात आहे, दोघांचाही हात आहे। कधी हे सगळं प्रकरण घडलंय? हे झाले माझ्याकडनं 6 जूनला 2022ला रजिस्ट्री लावून घेतली आहे आणि आम्हाला इस्सार पावती नंतर पाठवली, जे ब्लँक पेपरवर आमच्याकडनं सह्या करून घेतल्या। त्याच्यानंतर आम्हाला 1 महिन्यानी इस्सार पावती मी मागितली की तुम्ही सही कशावर केली मला दाखवा, मला सांगतच नव्हते ते। मग त्याच्यावर त्यांनी इस्सार पावती पाठवली आणि त्याच्यामध्ये पूर्ण जमिनीचं ट्रान्झॅक्शन आम्ही ऑलरेडी यांच्यासोबत केलेलं आहे असं त्यांनी खोटं लिहिलं आहे त्याच्यामध्ये। आणि हा सगळा फ्रॉड व्यवहार त्यांनी आमच्यासोबत केला आहे। ह्यासाठी मी न्याय मागण्यासाठी दादांकडे गेले होते आज सकाळी, अजितदादांकडे, आणि आता आज साहेबांकडे पण चाललेली आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, जे आज गृहमंत्री आहे। 18 ऑक्टोबर 2025ला मी केस टाकलेली आहे कोर्टात, अंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टात केस टाकली आहे याच्या, कारण 3 वर्ष ह्याचे निघून जातील। आणि हे सगळं तुम्ही म्हणताय की तुमच्याकडून जमीन लुबाडून घेतली किंवा तुम्हाला हे फ्रॉड केलाय, तुमची कधी धनंजय मुंडे किंवा इतरांशी भेट झाली या संदर्भामध्ये? हो, मला कळलं ना, जसं माझ्यासोबत हे फ्रॉड झालं आणि 3.5 करोडच्या वर असलेली जमीन मला फक्त त्यांनी 21 लाखामध्ये दिली। तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जसं आलं तसं मला माझी जमीन दाखवलीच नाही त्यांनी। मला ती क्युरियोसिटी होती, मी 15 दिवसात जेव्हा बघून आली तोपर्यंत त्यांनी तिथला 2-3 दिवसात त्याचा 7-12 पूर्ण बदलून टाकला होता, जो की नियमाप्रमाणे 15 दिवसानंतर बदलतो, तर तो बदलून टाकला होता। आणि आमच्याऐवजी दुसरे नावं पण चढवले होते, ज्यांना जमीन विकली ते लोक पण मला माहिती नव्हते। आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मी केस पण टाकलेली आहे। नेमकी ही जमीन कोणाच्या नावावरती केली त्यांनी? ही जमीन आहे गोविंद माधव मुंडे, पल्लवी गीते आणि दशरथ चाटे, ह्या तिघांनाही मी ओळखत नाही। पल्लवी गीते ही त्या नोकराची सून आहे, त्या गोविंद बालाजी मुंडेच्या। कोणाकडे नोकर आहे ते? धनंजय मुंडेच्या घरचा नोकर आहे, पहिल्यापासून पंडित अण्णांची सेवा करायचा। नंतर कालांतराने त्याच्या बायकोला नगरसेवकाचं पद दिलं होतं त्यांनी, आणि नगरसेवकाच्या भरोशावर त्यांनी 4 गाड्या, 1 बंगला, फार्म हाऊस, स्टोन क्रशरचा बिझनेस प्लस शेती, एवढं काही त्यांनी माया जमा करून ठेवली आहे। हे सगळं बघून मी सुद्धा अवाक झाले की आमच्यासारख्या लोकांकडे पण इतकं नाही आहे जेवढं या नोकराकडे आहे, पण तो माझा लुकआउट नव्हता। हे सगळं बघितल्यावर मी 1.5 वर्ष धनंजयला फॉलोअप केला पूर्ण, की अगदी त्याला म्हणजे राजा बेटा बापू असं गोड बोलून की बाबा तूच कर, तू माझा नातेवाईक आहे आणि आम्हीला एवढी तू मदत करू शकतोस ना। आणि तोपर्यंत मला माहिती नव्हतं की एक्झॅक्ट ह्यांचं काय ह्यांनी हा मध्ये आहे का नाही। पण जसं मी ह्याच्याकडे गेली, हा टाळाटाळ करायला लागला की मामी तू माझ्याकडे यायला पाहिजे होतं, तू परस्पर विकून टाकली जमीन। त्याच्यानंतर त्यांनी हे पण म्हणलं की मामी तुझा फॉलोअप मला कमी पडला। हे बघितल्यावर मग माझ्या लक्षात आलं की अरे हा मला जास्तच त्रास द्यायला लागला आहे। परळीला गेलं की हा परळीच्या बाहेर निघून जायचा,
आणि भेटायचा नाही. मग बाई भेटायच्या, म्हणजे त्याची आई भेटायची. हे असेच त्यांनी प्रकरणं 1.5 वर्ष चालू केले. ह्याला मी हॉस्पिटलला भेटायला गेली सुरुवातीला, जेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला होता नानावटीला. त्यावेळेला मी त्याला, नानावटी का ब्रिज कँडीमध्ये होते ना, हां, तर तिथे मी गेले होते आणि तिथे त्याला मी म्हटलं तर तो मला म्हणला, मामी तू काही घाबरू नको, मी तुला तुझी जमीन मिळवून देतो, मी परळीचा किंग आहे, परळीत कुठलीही जमीन विकली तर मला कळतं आणि माझ्याशिवाय जमीन कोणाची विकल्या जात नाही. मग मी समजून गेली की अरे ह्याचा थोडं बहुत काहीतरी आहे याच्यात. पण मी थोडी आशा धरली होती की चला आपला नातेवाईक आहे तर हा आपल्याला मदत करेल. पण ह्यानी हा वेळ काढत होता. 3 वर्ष जमिनीचे माझे कसे संपतील, कारण मग मी एलिजिबल राहणार नाही कोर्टात जाण्यासाठी. जसं मला कळायला लागलं की ज्या व्यक्तीने माझी जमीन एका नोकराच्या माध्यमातून लाटली ती त्याच व्यक्तीकडे, म्हणजे त्या चोराकडेच मी चालली आहे असं मला झालं. म्हणून मग मी सांगितलं की मला आता कोर्टात केस टाकायची आहे. मी संभाजीनगर हायकोर्टचे वकील घेऊन केस टाकली आहे कोर्टात. आता जे काय आरोप सगळे होत आहेत की ह्या सगळ्या जमिनीमध्ये याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचा हात सगळ्याच्यात होता, तर तुमच्या याच्यात कशी काय भेट वगैरे झाली किंवा काही तुमचं संबंध आला का? वाल्मिक तर भेट नाही झाली, पण वाल्मिक कराडचा हात असू शकतो. कारण तो वाल्मिक कराडला सांगतो, वाल्मिक कराड ह्या सगळ्या खालच्या लोकांना सांगतो आणि धनंजयचं गोविंद मुंडेचं पण त्याचं घरी येणं जाणं असतं, त्याच्यामुळे असू शकतो, काही सांगता येत नाही. माझी अशी प्रत्यक्ष वाल्मिक कराडची भेट नाही झाली. आणि मला धाक दाखवण्यात आला होता की इथे परळीमध्ये तुम्ही आलात तर वरपर्यंत कळतं पंकजा आणि धनंजयला. आणि जागेविषयी मला असं सांगण्यात आलं होतं की इथे पंकजानी झोपडी बांधली आहे जागेवर, लिटिगेशनची जागा आहे तुमची, झोपडी बांधलेली आहे आणि तिने जोडपं ठेवलं आहे, गाईगुरं चरतात आहे, तर तुम्ही तिथे जमीन बघायला गेलात ती तुम्हाला मिळू देणार नाही. कोण तुम्हाला म्हणा? गोविंद बालाजी मुंडे, ज्याला मध्यस्थी यांनी ठेवलं होतं, धनंजय मुंडेंनी, त्यांनी मला असं सांगितलं. मग मी एवढं सांगितल्यानंतर मग मी जरा शांत नाही बसले. मग पंकजा मुंडेंना भेटला कधी परत? मी भेटले नाही तिला, पंकजा मुंडेला नाही भेटली, कारण हा सत्तेत आहे, हा कृषी मंत्री होता, पालकमंत्री होता, ह्याच्याकडे गेले. तिला भेटून काही फायदा नव्हता, पण मी तरी विचार केला होता भेटावं म्हणून, पण मी फारसं तिच्यामध्ये भेटण्यात इंटरेस्ट नाही दाखवला. अजित पवार सकाळी तुम्हाला काय आश्वासन दिले सकाळी भेटल्यानंतर? अजित पवारांनी मला खात्री दिली आहे की मी तुमचं हे प्रकरण मार्गी लावून देतो, खात्री दिली आहे त्यांनी. यांनी परळीचा बिहारपेक्षा वर्स्ट परिस्थिती करून ठेवलेली आहे. इतक्या जमिनी यांनी लुटल्या आहे, अर्ध्याच्या वर परळी ह्याच्यात असतं आणि हा दुसऱ्यांच्या नावाने जमीन घेतो, 3 वर्ष वाट पाहतो, 3 वर्षांनी हा आपल्या ह्याच्यात कब्जात घेतो जमिनी. असं ह्याचे प्रकरणं चालू आहे. त्याच्यामुळे मला खरं तर वाईट वाटतं त्याला असं बोलण्याविषयी, पण तो वागतोच तसा आहे. आणि त्यांनी नातेवाईकांना नाही सोडलं तर सामान्य जनतेला तो किती लुटत असेल याचा तुम्ही विचार करा आधी. इतके लोक त्रासलेले आहेत इथे. मी जेव्हा 2दा कोर्टाच्या माध्यमातून तिकडे गेले होते ना, तर बसमध्ये मी सर्वे केला. माझी सवय आहे, मी सामाजिक कार्य करते, 11 वर्ष झाले, सगळ्यांशी बोलका स्वभावाने बोलत असते. तर मी त्यांना विचारपूस केली. त्यावेळेला मला कळलं की तिथले लोक त्रासले आहेत ह्याला. ते म्हणले आम्ही ह्याला मत नाही दिलं तर मग हा आमची जमीन लाटतो आणि आम्ही अंगठेवाले असले, काही लोक अडाणी लोक आहेत तिथे, तर आमचे अंगठे लावून घेतो ना आम्हालाच तिथे जमीन कसायला ठेवतो ना आम्हाला पैसे देतो, असंही ते म्हणले. म्हणजे हे लोकांच्या प्रतिक्रिया आहे, माझं काही म्हणणं नाही आहे. मी काही परस्पर कोणाच्या विषयी बोलणार नाही. तिथे त्या लोकांनी हे पण मला सांगितलं की ह्याचे सगळे जे खालचे लोक आहेत, वाल्मिक कराड आणि त्याच्या सगळे जे त्यांचं टोळ भैरव, ते सगळे आमच्या लेकी सुनांच्या अंगावर हात टाकतात, हे करतात, म्हणजे त्यांची इज्जतीचा प्रॉब्लेम असतो. म्हणून आम्हाला याला मत द्यावंच लागतं. पंकजाला आम्ही जाणून बुजून पाडलं, आम्हाला उसाला भाव मिळाला नाही हेही त्यांनी मला सांगितलं. आम्हाला पंकजाला निवडून द्यायचं नव्हतं हेही सांगितलं. आता बीडचं प्रकरण एवढं गाजं असताना पुन्हा एकदा आता जे आहे ते जमीन लाटल्याचा आरोप जो आहे तो सारंगी महाजनांनी केलेला आहे आणि जमीन लाटण्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा थेट असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. कॅमेरामन दीपेश महाजन, स्वराज सुणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.